नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास पिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? टिंबटिंबमध्ये भारताची पहिली उंच प्रदेशातील वन्यजीव सफारी सुरू होणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी भारताची पहिली उंच प्रदेशातील वन्यजीव सफारी या ठिकाणी सुरू होणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? IMFच्या कार्यकारी संचालक भारत या ठिकाणी वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राहुल जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? राहुल जैन असं त्यांचं नाव आहे. IMFच्या कार्यकारी संचालकपदी वरिष्ठ सल्लागारपदी या ठिकाणी 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे राहुल जैन यांची. पहिलाच प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन ज्या काही नियुक्त्या आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन. नवीन शिक्षण मंत्री झालेले आहेत प्रल्हाद जोशी. उच्च शिक्षण सचिव झालेत नरेश पाल गंगवार. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव बनले TK अनिल कुमार. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे 54वे महासंचालक वर्षा अशोक अगलावे. नौदल ऑपरेशनचे महासंचालक मनीष चड्ढा. केंद्रीय गृह सचिव बनलेत गोविंद मोहन. भारताचे सॉलिसिटर जनरलपदी तुषार मेहता. UK कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कनिष्क नारायण यांची निवड. एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी टेवोल्डे ग्रेबे मारियम. आणि कार्यकारी संचालक या ठिकाणी IMF वरिष्ठ सल्लागारपदी राहुल जैन यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सिल्कियारा बोगद्यातील बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या 12 खाण कामगारांना अलीकडेच कोणत्या नागरी जीवन रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्वोत्तम जीवन रक्षा पदक. कोणतं? सर्वोत्तम जीवन रक्षा पदक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिल्कियारा बोगद्यातील, कुठे आहे हा बोगदा? तर भारतातील उत्तराखंड या ठिकाणी असणार आहे. बरोबर. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर सिल्कियारा बोगदा हा भारतातील उत्तराखंडमधील 4 धाम सर्व हवामान रस्ता प्रकल्पाचा एक भाग असून तो 4.5 किलोमीटर लांबीचा सध्या बांधकाम सुरू आहे असलेला दुपदरी आणि दुहेरी वाहतुकीचा हा एक बोगदा आहे. आणि त्या ठिकाणी एक थोडासा ऍक्सिडेंट झालेला होता, म्हणजेच या ठिकाणी भूस्खलन टाईप झालेलं होतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी 12 खाण कामगारांना या ठिकाणी सर्वोत्तम जीवन रक्षा पदक या नागरी जीवन रक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या ठिकाणी उत्तराखंडमध्ये हा बोगदा आहे. उत्तराखंड राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह. राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी आणि गंगोत्री. आणि 2 महत्त्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न. कोणते राज्य सरकार 15 ऑगस्ट 2026 पासून 1.05 कोटी लॅमिनेटेड PDF शिधापत्रिकांचे वितरण सुरू करणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी PDS म्हणजे काय? तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, सार्वजनिक वितरण प्रणाली. या ठिकाणी उद्दिष्ट काय आहे या शिधापत्रिकांच्या वितरणाच्या मागचं? तर या ठिकाणी PDSचा अर्थ असतो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, सार्वजनिक वितरण प्रणाली. आणि शिधापत्रिका या ठिकाणी उद्दिष्ट काय? तर गरीब कुटुंबांची अन्न सुरक्षा मजबूत करणे आणि पात्र लाभार्थ्यापर्यंत PDSचे फायदे पोहोचवणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. तर कोणत्या राज्य सरकारने अशा प्रकारचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन प्रणाली सुरू केली आहे? तेलंगणा. लॅमिनेटेड PDS या ठिकाणी शिधापत्रिकांचं डिस्ट्रीब्युशन. तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. राजधानी हैदराबाद. या ठिकाणी 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा. आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4.
वन्य म्हैस पुनरुद्धार प्रकल्पाचे केंद्रबिंदू कोणते व्याघ्र अभयारण्य असणार आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उदंती सीतानाडी व्याघ्र प्रकल्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे या ठिकाणी सेंटर पॉइंट असणार आहे. वन्य म्हैस पुनरुद्धार प्रकल्पाचे केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी उदंती सीतानाडी व्याघ्र अभयारण्याला या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलं आहे. हे जे काही उदंती सीतानाडी व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्य आहे ते छत्तीसगडमध्ये आहे. छत्तीसगड राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री विष्णुदेव साई, राज्यपाल रामेन डेका, राजधानी नवा रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत गँगरेल, मुरमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणाला डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए गोविंद धम्मल, पर्याय क्रमांक बी पी पेचियम्मल. बरोबर. तर या दोघांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आला आहे. या ठिकाणी पी पेचियम्मल यांच्याबद्दल लिहून घ्या. सागरी संवर्धन आणि महासागरातील प्लास्टिक व्यवस्थापनातील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि गोविंदम्मल शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल शेती क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 डॉक्टर जयसिंगराव पवार यांना. यूकेच्या संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक देण्यात आलं विश्वनाथन आनंद यांना. WMO सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार देण्यात आला डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांना. मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 देण्यात आला या ठिकाणी पुरस्कार नीता अंबानी यांना. भारत सन्मान 2026 नंदिनी आझाद यांना. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 अजित डोवाल यांना. कॉस्पार विक्रम साराभाई पदक अन्नपूर्णी या ठिकाणी सुब्रमण्यम यांना. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार गोविंदम्मल आणि पी पेचियम्मल यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दोन्ही दिवस आजच्या दिवशी 9 ऑगस्टला या ठिकाणी जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस म्हणून आपण साजरा करतो. जागतिक आदिवासी दिवसाबद्दल लिहून घ्या. हा दिवस आदिवासी लोकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा पाळला जातो. तर संयुक्त राष्ट्राने संघाने 1994 मध्ये या दिवसाची घोषणा केली होती. ठीक आहे. आणि या ठिकाणी नागासाकी दिवसाबद्दल सांगायचं म्हटलं तर दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1945 मध्ये अमेरिकेने जपानमधील नागासाकी शहरावर फॅट मॅन नावाचा अणुबॉम्ब टाकला होता आणि त्याच्या सन्मानार्थ किंवा त्याच्या स्मरणार्थ या ठिकाणी 9 ऑगस्टला नागासाकी दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा.
कोणत्या राज्य सरकारने ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केलेली आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी विकसित करण्यात आलेली आहेत किंवा केलेली आहेत. याच्या मागे या ठिकाणी मेन फोकस काय असणार आहे, मुख्य लक्ष काय असणार आहे, तर राष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांच्या स्थानिकीकरण संकल्पानुसार स्थानिक हितधारकांना प्रशिक्षण देणे, पोषण आणि आरोग्य तपासणी सुधारणे आणि मुलांसाठी सुरक्षित सर्वसमावेशक वातावरण निर्माण करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही गावे स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे विकसित केलेली आहेत. पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटक बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहे DK शिवकुमार, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया FIU इंडिया बरोबर. FIU म्हणजे काय, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट, जे की इंडिया याच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, सत्यपाल कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सत्यपाल कुमार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026. राफ्टिंग चॅम्पियनशिप ही नदीमध्ये खेळली जाते, तर ही कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2026 दरम्यान सिमांग नावाची एक नदी आहे, सिमांग नावाची एक रिव्हर आहे, त्याच्या अंतर्गत या ठिकाणी आशियाई राफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेजपाल सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तेजपाल सिंग असं त्यांचं नाव आहे. यांची या ठिकाणी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. लक्षात घ्या, अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. जर तुम्हाला असं विचारलं कोणाची भारतीय नौदलाची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर लक्षात घ्या त्या ठिकाणी व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. हवाई दलाचे उपप्रमुख तेजपाल सिंग आणि भारतीय नौदलाचे उपप्रमुख या ठिकाणी कोण, तर व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी अणुज्ञान नावाचा भारताचा पहिला उद्योग शैक्षणिक अणुतंत्रज्ञान अभिभूमकता या ठिकाणी कार्यक्रम प्रोग्राम सुरू केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IIT हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि या प्रोग्रामचं उद्दिष्ट काय, तर भारताचे 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वाढत्या नागरी अणुऊर्जा क्षेत्राकरिता अभियंते आणि व्यावसायिकांना प्रशिक्षण करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचं नाव आहे अणुज्ञान. क्लिअर. शेवटचा प्रश्न, कोणत्या राज्याने आपल्या राज्य प्राणी बिबट्याच्या संवर्धनासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड नावाचं मिशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय राज्याचा जो काही या ठिकाणी स्टेट ॲनिमल आहे बिबट्या, याच्या संवर्धनासाठी मिशन क्लाउडेड लेपर्ड या ठिकाणी सुरू केलेलं आहे मिशन. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महिलांच्या नेतृत्वाखालील सौर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने द्विप्ती नावाची योजना सुरू केलेली आहे? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी अजून एक ऑप्शन लिहून घ्या, ई नावाचा ऑप्शन, छत्तीसगड. क्लिअर. 5 ऑप्शन घ्या, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आसाम की छत्तीसगड. क्लिअर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.